नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर चला, तर आज मी तुम्हाला एक सुंदर लेख वाचून दाखवणार आहे. कोणी लिहिलाय त्याचं शब्दांकन मी तुम्हाला सांगते. शब्दांकन आहे खूप छान आहे लेख हा. शब्दांकन आहे सौ रचना लचके बागवे यांचा. रचना आर्ट्स क्रिएशनमधून तिने लिहिलेला आहे हा लेख. आणि माझ्या तो वाचनात आला आणि मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना ह्याचा लाभ घेता यावा म्हणून मी हा लेख वाचत आहे. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे या लेखामध्ये तुम्हाला कळेलच की जे पेटीवादक आहेत सत्यजित प्रभू म्हणून, तर त्यांच्याबद्दल हा लेख तिने लिहिलेला आहे. त्यांच्या जादूची पेटी ह्या कार्यक्रमाबद्दल तिने बरंच सविस्तर सांगितलं आहे. ते मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे. पण ते सत्यजित प्रभू आमच्या घरी इथे ह्युस्टनमध्ये येऊन गेलेले आहेत. आणि ते नेहमी जेव्हाही अमेरिकेत येतात आणि मोस्टली ह्युस्टनमध्ये येतात, तेव्हा आमच्या घरी नक्की अगदी आवर्जून येतात. थोडेसे ते आमचे रिलेटिव्हसुद्धा आहेत. तर फक्त सांगायचं एवढंच कारण होतं. तर त्यांच्याबद्दलचा लेख आला म्हणून म्हटलं, की हा लेख आपण नक्की वाचून लोकांना त्याचा आस्वाद घ्यायला सांगू. कारण ही जादूची पेटी खरंच जादूची पेटी आहे. कारण हा कार्यक्रम मी इथे ह्युस्टनमध्ये पाहिलेला आहे. सगळे श्रोते मंत्रमुग्ध झालेले होते. तर आता मी तो तुम्हाला लेख वाचून दाखवत आहे. सुरेल मैफिल. हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकलच्या 100री निमित्त संगीत संध्या संपन्न. आम्ही काल 5 जानेवारी 2025ला एक अप्रतिम कार्यक्रम अनुभवला. सुरेल मैफिल रंगली होती आणि कार्यक्रम त्या कंपनीच्या 100व्या वर्षाच्या कार्याला अगदी साजेसा होता. संपूर्ण वातावरण अगदी स्वरमग्न झालं होतं. त्या 4 तासाच्या कार्यक्रमामध्ये फक्त स्वर नाचत होते, गात होते आणि अभिनय देखील करत होते. जादूची पेटी, खरंच जादूची पेटी होती ती. श्री सत्यजित प्रभू यांनी पियानोवर तर आदित्य योग यांनी हार्मोनियमचे सूर धरून त्यांच्या जादुई बोटांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. इतर वेळेस जेव्हा आपण कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा आपण ठरून चालतो की तिथे मुख्य रूपात गायक तर असतीलच आणि त्यांना साथ देणारे इतर कलाकार किंवा वादक असतील. पण कालचा कार्यक्रम तसा नव्हता. तिथे सेंटर स्टेजला वादक मंडळी होती आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या कलेने आणि हरिभाऊ विश्वनाथ यांनी बनवलेल्या वाद्यांनी खुलवला. हार्मोनियम म्हणजे पेटी आणि पियानोच्या जादू नंतर वेळ होती ती ढोलकीच्या तालांची. श्री निलेश परब आणि श्री कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवरची जुगलबंदीने कार्यक्रमात नवा रंग भरला. कार्यक्रमाचे अतिथी होते विख्यात संगीतकार श्री अशोक पत्की आणि श्री कौशल इनामदार. त्यांच्या मनोगतात श्री पत्की यांनी सांगितलेल्या करिअरची सुरुवात कशी झाली ह्याचा सुंदर किस्सा सांगितला. जेव्हा त्यांनी ठरवले की त्यांना संगीत शिकायचे आहे, तेव्हा त्यांनी त्यांची धाकटी बहीण मीना यांच्याकडून काही पैसे घेतले आणि स्वतःकडचे काही पैसे गोळा केले. ते मिळून $36 रुपये 50 पैसे इतके झाले होते. ते घेऊन ते हरिभाऊ विश्वनाथ ह्या पेटी आणि इतर वाद्ये असलेल्या दुकानात गेले. तिथे त्यांना एक पेटी आवडली. त्याचा दर तेव्हा $50 इतका होता. त्यांच्याकडे पैसे कमी पडत होते. त्यांनी विचारले, सेकंड हँड पेटी मिळेल का? किंवा दुसरी कोणती ती स्वस्तातली पेटी आहे का? काहीच नव्हे तर ट्रेनमध्ये जे गातात तशी तरी पेटी मिळेल का? या सगळ्याला उत्तर नाही असे होते. मग ते हताश मनाने त्या दुकानाची पायरी उतरू लागले. तितक्यात पाठून आवाज आला, घेऊन जा ती पेटी. तेव्हा पत्की यांचा आनंद गगनात मावेना इतका झाला. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी यांच्या माणुसकीमुळे आज आपल्याला
श्री यशोक पत्की आणि इतर अनेक कलाकार मिळाले. तसेच श्री कौशल इनामदार यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात पहिली पेटी देखील हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडूनच घेतल्याचे सांगितले. तसेच ती आजतागत कायम त्यांच्यासोबत असते. त्याचसोबत पंडित शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव पंडित राहुल शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडल्या, तर श्री ओजस अधिया यांनी तबलावर ताल धरला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विघ्नेश जोशी यांनी सुंदररित्या सांभाळले. हरिभाऊ विश्वनाथ हे संगीत विश्वातले एक विख्यात नाव. मुंबई महाराष्ट्रातील तसेच जगभरातील प्रत्येक संगीतप्रेमीचे आणि कलाकाराची पहिली पसंत म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ यांची वाद्ये. शंकर महादेवन ते अवधूत गुप्ते अशा सर्व गायकांचे आणि संगीतकारांचे आवडते आणि हक्काचा ब्रँड म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ. 1925 साली सुरू झालेले हे दुकान आज 100 वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करीत लाखो कलाकारांच्या यशाचे सोबती झाले आहे. अतिशय बारकाईने प्रत्येक पेटी बनवली जाते. तज्ज्ञ मंडळी आणि उत्कृष्ट कारागीर मंडळी ह्यासाठी काम करतात. 3 पिढ्यांचा हा दिवाणे कुटुंबियांचा पेटी आणि इतर वादकांचा हा व्यवसाय एक फक्त व्यवसाय नसून माणुसकी आणि कलाकारांना जपणारं एक 100 वर्षीय वटवृक्ष आहे. आणि त्याच्या फांद्या ह्या कलाकार असून फळ हे त्यातून उत्पन्न झालेले सुंदर संगीत आहे. शतक महोत्सवाचा त्यांचा हा कार्यक्रम सर्व दिवाणे कुटुंबीय आणि सर्व संगीतप्रेमींनी कलाकारांनी अगदी आनंदात दिमाख्यारित्या साजरा केला. त्यांच्या या माणुसकीच्या व्यवसायाची वाटचाल अशीच अनेक वर्ष चालू दे आणि पिढ्यानपिढ्या दिवाणे कुटुंबियांचा अनेक पिढ्यांना हे काम वाढवू दे आणि त्यात वृद्धी होऊ दे ही सदिच्छा. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं की हे शब्दांकन माझं नाही आहे, हे रचना लाचके बागवे यांनी लिहिलेलं आहे. इतकं सुंदर लिहिलं आहे आणि मला ते वाचनात आलं म्हणून मी म्हटलं की ह्याच्यामध्ये सगळे आपलीच माणसं आहेत, तर आपणही हा लेख वाचून इतरांना त्याचा आस्वाद घेऊ द्यावा. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे माझा मुलगासुद्धा सुंदर हार्मोनियम वाजवतो. इथे ह्युस्टनमध्ये माझे मिस्टर तबला वाजवतात आणि माझा मुलगा हार्मोनियम वाजवतो. आणि मुख्यतः आम्हीसुद्धा बहुतेक वाद्ये ही हरिभाऊ विश्वनाथ यांच्या दादरच्या दुकानातून घेतलेली आहे. तर हा सगळा योग जुळून आला म्हणून हा लेख वाचण्याचे धाडस केलेलं आहे. जर तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमचे हे वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचे जावो आणि तुमच्या मनात ज्या काही कल्पना असतील, ज्या काही इच्छा योजल्या असतील त्या पूर्ण होऊन हीच सदिच्छा. नेहमी हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.